नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। शासनाच्या माध्यमातून जवळपास 4 ते 5 शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आलेले आहेत। जवळपास खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 मधील जे शेतकरी प्रलंबित होते, ज्यांना पीक विमा मिळाला नव्हता, अशा सर्व शेतकरी लाभार्थ्यांना हा जो पीक विमा आहे हा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। या GR द्वारे आपण या 2022 आणि 2022-23 मधील खरीप आणि रब्बी या वर्षामधील शासनाने मंजूर केलेला निधी 2,87,00,000 रुपये जो आहे तो GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशा प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। मित्रांनो, या प्रकारचे 4 ते 5 शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेले आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जवळपास पीक विमा अंतर्गत 4 ते 5 जे GR आहेत ते निर्गमित करण्यात आलेले आहेत। त्यामधील आपण पहिला GR आज बघणार आहोत। बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची जी रक्कम आहे, जे दायित्व आहे, ती रक्कम आहे 2,87,63,075 एवढी रक्कम वितरित करण्याबाबत हा शासनाने महत्त्वपूर्ण असा GR निर्गमित केलेला आहे। तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 27 मार्च 2025। या शासन निर्णयामध्ये महत्त्वाची माहिती काय देण्यात आलेली आहे ती बघूया। या ठिकाणी बघा, भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाची शिफारस विचारात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 या ठिकाणी बघा, खरीपचं ज्या शेतकऱ्यांचं 2022चं व रब्बी 2022-23 मधलं ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा बाकी होता, अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा आता कंपनीला वितरित करण्यात आलेला आहे। आणि 80-110 मॉडेलनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व करिता 2,87,63,075 रुपये इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीस खालीलप्रमाणे वितरित करण्यास मान्यता शासनाने दिलेली आहे आणि अशा प्रकारचा हा GR शासनाने मंजूर केलेला आहे। आता हा जो खालचा तक्ता आहे, या तक्त्यामध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे। एकूण जमा विमा हप्ता रक्कम जी आहे ती 883,17,81,300 रुपये। एकूण अंतरिम नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती 12,05,79,391। तर अशा प्रकारचा हा जो तक्ता आहे हा व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घेऊ शकता। GR तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि सदरची ही जी रक्कम आहे, ही रक्कम खरीप 2022 आणि रब्बी हंगाम 2022-23 करिता वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। शासनाने या GR द्वारे ही मंजुरी निर्गमित केलेली आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती होती। सर्व जे शेतकरी 2022 खरीपसाठी आणि रब्बी 2022-23 साठी प्रलंबित होते, ज्यांना पीक विमा मिळाला नव्हता, त्यांच्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे। यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा GR घेणार आहोत। त्यामुळे माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।